नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर इन्स्टिट्यूट राउंड उद्यापासून सुरू होते आणि यासाठी मग कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत, ऑप्शन फॉर्म केव्हापासून भरायचे आहेत आणि ही प्रोसिजर नेमकी कशी असणार आहे, याच्या डेट्स काय आहेत, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राउंड 3 आता कंप्लीट झालेली आहे. कालच म्हणजे 13/9/2025 ही ऍडमिशन घेण्याची शेवट तारीख होती आणि आता उद्यापासून म्हणजेच 15/9/2025 पासून LLB 3 इयर इन्स्टिट्यूट लेवल राउंड सुरू होते. तर याचं आपण सुरुवातीला IMP डेट्स पाहूयात. आपल्याला ऑप्शन फॉर्म केव्हा भरायचा आहे ते परत एकदा पाहूयात. यापूर्वी देखील तुम्हाला मी याविषयी माहिती दिलेली आहे, परंतु परत काही विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की सर आम्हाला IMP डेट सांगा. त्यामुळे हे परत एकदा आपण पाहून घेऊयात. तर या ठिकाणी पाहत असाल तुम्ही तर LLB 3 इयरचं ऑफिशियल कॅप शेड्यूल आहे. तर मित्रांनो, 15/9/2025 रोजी डिस्प्ले ऑफ व्हॅकन्सी म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा या शिल्लक राहिल्या आहेत ते आपल्याला समजणार आहे. ऑलरेडी आता शनिवारी सर्व कॉलेजेसनी त्यांचा डेटा हा वरती कॅप पोर्टलला अपलोड केलेला आहे आणि मग कोणत्या कॉलेजला किती सीट शिल्लक आहेत तर हे आता लगेच आपण ह्या डेट्स झाल्या की ते पाहणार आहोत. तर मग आता ऑप्शन फॉर्म केव्हा भरायचा आपल्याला तर 16/9/2025 ते 18/9/2025. तर याच वेळेमध्ये विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि याच वेळेमध्ये त्यांना त्यांचा फॉर्म एडिट देखील करता येणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर इन्स्टिट्यूट लेवल राउंड मध्ये आम्हाला आमच्या कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये चेंजेस करता येतील का? तर ते तुम्हाला करता येणार आहेत. मी माहिती घेतलेली आहे. तर त्यासाठी 16/9/2025 ते 18/9/2025 याच डेट असणार आहेत. याच वेळेमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करून ऑप्शन फॉर्म भरून कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर 20 तारखेला कॉलेज त्यांच्या लॉग इन मधून मेरिट लिस्ट जनरेट करेल. प्रत्येक कॉलेजची सेपरेट मेरिट लिस्ट तुम्हाला वेबसाईटला पाहायला मिळेल. जसं आपण कॅप राउंडचा अलॉटमेंट पाहत होतो ते आपल्याला पाहायचं आहे आणि ते कुठे दिसेल हे देखील आपण पाहून घेऊया. तर या काही याच्या इम्पॉर्टंट डेट आहेत. कॉलेज ऍडमिशन आपल्याला 20/9/2025 ते 24/9/2025 या वेळेमध्ये घ्यायचं आहे. मग आता ही ऑनलाईन मेरिट लिस्ट कुठे दिसेल आपल्याला आणि कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत हे आपण पाहून घेऊयात. आता मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन मेरिट लिस्ट जी असणार आहे ते कॉलेज वाईज याच ठिकाणी दिसेल. त्यासाठी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथं कॅप राउंड 4 किंवा इन्स्टिट्यूट लेवल राउंड येईल. त्याच्यामध्ये आपल्याला सेम प्रोसिजर आहे. विद्यापीठ सिलेक्ट करायचं आहे आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन किंवा तुम्ही जिथं ऑप्शन फॉर्म भरलाय त्या सर्व कॉलेजची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मग शो अलॉटमेंट लिस्ट केल्यानंतर इथं अशा प्रकारेच तुमचं सिरियल नंबर किंवा मेरिट नंबर दिसेल आणि सर्व विद्यार्थ्यांनी जेवढ्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजसाठी ऑप्शन दिलाय त्या विद्यार्थ्यांचं मेरिट नंबर आणि त्यांचे मार्क हे दिसणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही लिस्ट चेक करायची आहे आणि मग कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत हे जर आपण पाहत असू तर त्यासाठी परत आपल्याला चेक वॅकन्सी ऑब्लिक अलॉटमेंट याच्यामधला हा तिसऱ्या पॉइंट वरती जायचा आहे. पण हे तुम्हाला मोबाईल मध्ये दिसणार नाहीये. यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा पीसी वरती ही प्रोसेस करून ओपन करून पाहावं लागेल. मोबाईल मध्ये हे ऑप्शन सीईटी सेलनी एनेबल केलेलं नाहीये. तर इथे करंट वॅकन्सी रिपोर्ट यावरती क्लिक करायचंय आणि मित्रांनो, यावेळेस एक आनंदाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॅप राउंड 4 मध्ये म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राउंड मध्ये ऍडमिशन भेटणार आहे. त्याचं महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा आपण या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवतोय की वॅकन्सी कशी चेक करायची आणि सर्व कॉलेजमध्ये जागा कोणत्या शिल्लक आहेत आणि तुम्ही कसं ऍडमिशन घेऊ शकता याचं आपण डिस्कशन करूयात. तर तुम्हाला या ठिकाणी आता सर्वात टॉपचं कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटी मधलं आपण घेऊयात. त्या ठिकाणी देखील कशा जागा शिल्लक आहेत, कोणत्या जागा शिल्लक आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर याचं सर्वांचं आवडतं कॉलेज किंवा जे पॉप्युलर कॉलेज म्हणून गणलं जातं ते म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज GLC. आता इथं जागा ह्या व्हॅकंट राहत नाहीत, खूप कमी असतात. तर इथं तुम्हाला युनिव्हर्सिटी टाकायचंय, कॉलेज सिलेक्ट करायचंय आणि शो वॅकन्सी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा ओपनला 0 जागा आहेत, अदर दॅन महाराष्ट्रात 0 आहेत. फक्त एसटीच्या 3 जागा आहेत, ओबीसीची 1 आहे. पण सर्वात गेम चेंजर पॉइंट तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी NRIच्या 7 जागा आहेत
आणि या 7 जागा ओपन टू ऑल असणार आहेत. या जागेमध्ये ओपनचे कॅन्डिडेट मेल, फिमेल, एससी, एसटी, डीटे, व्हीजे, एनटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस जे कोणी असतील ते मेरिट नुसार ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांना या 7 सीट्स भेटणार आहेत. फक्त या एकाच कॉलेजचं नाही तर सर्वच कॉलेजचं आता आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधलं टॉपचं जे कॉलेज आहे ते म्हणजे आयएलएस कॉलेज. त्याचं देखील तुम्ही इथं शो वॅकन्सी केला तर त्याचे देखील कोणत्या सीट शिल्लक आहेत बघा. इथं भरपूर सीट शिल्लक आहेत. ओपनची एक आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्र 2 आहे, एसटीच्या 3 आहेत, एसटीच्या 3 आहेत. तर इथं देखील आणखीन चान्स आहे आणि एनआरआयच्या इथल्या देखील 7 सीट शिल्लक आहेत. या सीट्स गेल्या वेळेस थर्ड कॅप राऊंड मध्ये भरून घेतलेल्या होत्या, परंतु या वेळेस या सीट्स इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला ठेवलेल्या आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत, ज्यांना या टॉपच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलेलं नव्हतं, त्यांना आणखीन होप्स आहेत. त्यामुळं व्यवस्थित कॉलेज ऑप्शन द्या, कॉलेज चॉईस द्या. तुम्हाला या राऊंड मध्ये नक्की ऍडमिशन भेटून जाईल. कारण तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे, 98-97 पर्सेंटाइल घेतलेला आहे, तर तुम्हाला कुठलं ना कुठलं कॉलेज तुम्ही डिझर्व करता. आणि खाली आपण डॅशबोर्ड पाहिला तर एकूण 23,404 जागांपैकी आताच्या वेळेपर्यंत 14/9/2025 सायंकाळच्या 5:15 वाजता 14,188 फक्त इतकेच ऍडमिशन झालेले आहेत. म्हणजे आणखीन देखील जवळपास 9,000पेक्षा जास्त जागा शिल्लक आहेत. आणि याच्यामध्ये जे आहे मॅनेजमेंट कोटा 2,151 आपण सोडलं तर 7,000पेक्षा जास्त जागा आणखीन देखील शिल्लक आहेत. तर मित्रांनो याच्यापैकी ईडब्ल्यूएस चे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना इथे जास्त स्कोप आहे. ईडब्ल्यूएस च्या 1,648 जागा आहेत आणि या जागेवरती फक्त ईडब्ल्यूएस चे विद्यार्थीच घेतले जातात. या जागा जर ईडब्ल्यूएस चे विद्यार्थी नाही आले तर त्या जागा वॅकंट राहतात. जम्मू काश्मीर कोट्याच्या असतील तर त्या कदाचित दुसऱ्यांना हँडओव्हर केल्या जातील, परंतु ईडब्ल्यूएस च्या जागा या दुसऱ्यांना दिल्या जात नाहीयेत. आणि मॅनेजमेंट कोट्याविषयी मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ देखील सांगितलेला आहे की ज्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा आहे, तर मित्रांनो ह्या मॅनेजमेंट कोटेच्या सीट ज्या आहेत त्या कशा मिळवायच्या, त्या कुठं असतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल, कारण या सीट ज्या आहेत त्या सर्वच कॉलेजमध्ये नसतात, प्रायव्हेट कॉलेज यामध्ये ह्या सीट्स असतात. मग ते आपल्याला कुठं समजेल तर ते परत तुम्हाला इथं चेक वॅकन्सी ऑब्लिक अलॉटमेंट मध्ये यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता मी सोलापूर युनिव्हर्सिटी मधल्या कॉलेजचं तुम्हाला उदाहरण दाखवतोय. आता इथं मी सोलापूर युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली तर कोणत्या कॉलेजमध्ये सीट्स आहेत तुम्हाला इथं समजेल. आता इथं हे जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गव्हर्नमेंट एडेड. आता इथं शो वॅकन्सी यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं पहा मॅनेजमेंट कोटा 0 आहे. कारण मी सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला या सीट्स या नसणार आहेत. पण याच युनिव्हर्सिटीमध्ये आता हे एक कॉलेज आहे जे की अनएडेड आहे आणि इथं मी शो वॅकन्सी यावरती जेव्हा क्लिक करतोय तर आता इथं पहा मॅनेजमेंट कोटा 9 जागा या ठिकाणी शिल्लक आहेत आणि तुम्ही या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून तुमचं जे काही बोलणं असेल ते तुम्ही करू शकता. त्या कॉलेज तुम्ही ऑप्शन देऊ शकता. त्याची एक सेपरेट लिस्ट असते आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन भेटून जाईल. इथं तुम्हाला कॉम्पिटिशन कमी आहे, परंतु पैशाचा थोडासा यामध्ये डोनेशनचा विषय येऊ शकतो. आता हे कॉलेजवरती डिपेंड आहे. मित्रांनो अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना चॅनल रेफर करा आणि चॅनलला असंच अपडेट मिळत राहतील त्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.